काल आपण जी पेपर कटिंग पाहिली 32 इंच छातीची कटोरीची, ती आज आपल्याला शिलाई करायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, जेवढी तुमची कटिंग महत्त्वाची असते तेवढी तुमची शिलाई पण महत्त्वाची असते. पण बघा, आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा परफेक्ट आपण जशी कटिंग करतो तसाच ब्लाऊज शिवत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस वगैरे करावे लागतात, म्हणजे बदल करावे लागतात. जसं की गळा कटिंग आली, तुमच्या बाईचा माप आलं, बाईचा मच्छीकट आला, तर अशा बऱ्याच आपल्याला शिलाई करते वेळेस सुधारणा करून किंवा चेंजेस करून आपल्याला ब्लाऊज शिवावा लागतो. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला जसं आपण कटिंग करतो तसाच आपण ब्लाऊज शिवतो का, काय काय चेंजेस करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर फिनिशिंग वगैरे कशी येते तेही आपल्याला आज पाहायचं आहे. तर बघा, आता अस्तर मी पूर्ण क्रॉसपट्टीला जोडून घेतलेलं आहे आणि ह्या क्रॉसपट्ट्या मी डायरेक्ट तयार करून घेते, कारण थोडंसं कापड कडक असल्यामुळे आतल्या साईडला जर क्रॉसपट्टी जोडली तर थोडंसं तिरकस वगैरे होऊ शकतं. त्याच्यामुळं मी क्रॉसपट्ट्या अशा प्रकारे जोडून घेते. आता क्रॉसपट्ट्या दोन्ही जोडल्यानंतर आता आपल्याला कटोरीचा भाग जोडायचा आहे. तर बघा, आता कटोरीचे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळ्या दिशेने ठेवून घ्यावे लागतात, म्हणजे आपल्या एकसारख्या दोन्ही कटोऱ्या होत नाहीत. आता हे प्रत्येक पार्टला आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यावं लागतं, म्हणजे दोन्ही पार्ट दोन्ही भागाचे वेगवेगळे आपले जोडल्या जातात. नाही तर कधी कधी काय होतं की एकाच साईडचे आपले दोन्ही पार्ट तयार होतात, तर मग अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो, आपल्याला उसून परत जोडावं लागतं. आणि जेव्हा आपण कटिंग वगैरे असं पूर्ण अस्तरसोबत जर केलं तर मग परत खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं पहिले जोडते वेळेस सगळं दोन्ही बाजूचे अस्तर एकसारखे जोडून घ्यायचे. आता हे साईड पार्ट आहे बघा, मी वेगवेगळा ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला जसं ठेवलं आहे तसंच शिवून घ्यायचं आहे. आता हे जोडते वेळेस खालच्या बाजूला, म्हणजे आपलं जे मेन कापड आहे त्या कापडाला एखादा घोळ वगैरे येऊ नये यासाठी आपण जे हाताचे पंजे वगैरे ठेवतो ना, ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे, म्हणजे आपला ब्लाऊजला घोळ वगैरे येणार नाही आणि कुठेही कपडा वगैरे असा राहणार नाही आतमध्ये. आता मी इथे एका साईड पार्टची तुम्हाला मी पूर्ण शिलाई करून दाखवते. तर बघा, आता बरोबर दोन्ही बाजूचे आपले हे पार्ट जोडून झालेले आहेत. आता आपण हे शिवून घेऊयात. तर शिवण्याच्या अगोदर मी आता इथं टक्स टाकून घेते. आता आपण इथं 1.25 इंचानं टक्स वाढवलेला होता आणि उभा 3 इंचाचा. आता हे टक्स आपण जशास तसा टाकून घेऊया दोन्ही पार्ट एकत्र करून. आता हे साईड पार्टला जोडून घ्यायचा. दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे कपडा उसवणार नाही आणि फिनिशिंग पण छान येते. आता आपण क्रॉसपट्टी जी जोडली होती ती तयार केली होती ती आपण जोडून घेऊयात. आता क्रॉसपट्टी जोडते वेळेस थोडासा भाग मी समोरच्या बाजूला सोडलेला आहे बघा, जेणेकरून क्रॉसपट्टी व्यवस्थित येईल आणि आपल्याला जोडल्या पण व्यवस्थित जाईल. त्यावरती एक दापटे टाकून घेते, कारण वरच्या बाजूला आपण जोडलेली आहे, डायरेक्ट आतल्या बाजूला जोडली नाही. आता इथं उरलेलं थोडंसं कापड आहे ते कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या बाजूला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. तर मग मी 1.5 इंचाची हुकपट्टी काढली आणि ती एक बाजू जोडून घेतलेली आहे. आता इथं थोडासा कापड आपण दुमडून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग छान येते या कापडाला. यावरती एक दापटीप टाकून हा भाग आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता झाला हा एक पार्ट. आता दुसरा पार्ट मी तयार करते आणि दुसऱ्या पार्टला आपल्याला काय करायचं असतं, आता ही हुकपट्टी लावलेली आहे, आता दुसऱ्या बाजूला आपल्याला आय हुकपट्टी तयार करायची आहे. आता आय हुकपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला बघा 2.5 इंचाचं पट्टी घ्यावी लागते आणि ती पट्टी आता खालच्या बाजूनं आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आणि मग शिलाई मारून घ्यायची यावरती. आणि ही पट्टी आता वरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून दुमडून घ्यावी लागते, म्हणजे इथं आपल्याला हुकाचे घरं किंवा आय करण्यासाठी लागतं, म्हणून ही पट्टी अशा प्रकारे तयार करावी लागते. आता इथं हुकाचे घरं करायच्यात म्हणून मी थोडीशी जागा सोडलेली आहे बघा, हुक अडकवण्यासाठी, आणि मग शिलाई मारून घेतली. आता काय करायचं, आता हे दोन्ही पार्ट समोरचे तयार झालेत आपले. आता आपण मापाचा ब्लाऊज घेऊन एकदा गळा चेक करून घेऊयात. आता हा मापाचा ब्लाऊज आहे. तर बघा, थोडंसं कापड दिसते आणि इथं बघा आता वरच्या बाजूला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायची आणि परत एकदा चेक करून घ्यायचं. तर थोडासा गोलाकार देऊन घेऊयात, म्हणजे व्यवस्थित येतो कटोरीला आपल्याला. आणि दुसरा पार्ट पण आपल्याला तशाच प्रकारे
चेक करून घ्यायचा, म्हणजे दोन्ही पार्ट एकसारखे येतात का नाही ते बघून घ्यायचं. आणि बघा हे थोडंसं कापड दिसते ते कट करून घ्यायचं. कापड थोडंसंच असतं पण फरक खूप मोठा पडतो आपण जर नाही कट केलं तर. आता हा झाला समोरचा पार्ट आपला तयार. आता पाठीमागचा पार्ट आपण तयार करूयात. तर बघा आता हे पाठीमागचा पार्ट आहे आणि इथं आता मला गोलगळा, आपण पेपर कटिंगमध्ये गोलगळा पाहिला होता पण इथं गोलगळा नाही, थोडासा मटका आकार टाकायचा आहे. थोडासा इथं मटका आकार टाकून अशा प्रकारे मी कट करून घेते. आणि अस्तरला जोडून घेते पूर्ण. आता अस्तरला जोडल्यानंतर आता आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत. तर मध्ये काढून घ्यायचा कमरेचा आणि मग पाठीचे टक्स टाकून घ्यायचे. तर वरच्या बाजूला आपल्याला निमुळता आकार सोडून आपल्याला इथं थोडंसं डबल टिप टाकून घ्यायची आणि मग पाठीचे टक्स टाकून घ्यायचे. आता दुसराही टक्स टाकून घेते मी. आता पाठीमागच्या भागाला आपल्याला फिनिशिंग द्यायची बघा. तर आता इथे दोन्ही टक्स टाकल्यामुळं थोडासा कपडा असा खोलगट झालेला आहे, ते व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मग पाठीची पट्टी जोडायला घ्यायची. आता जोडते वेळेस पण आपल्याला इथं पाठीची पट्टी काय करायचं आहे, जिथं आपण टक्स टाकलेत ना तिथं असं डबल फोल्ड थोडासा कपडा फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे चून टाकून घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा ही खालच्या बाजूला फोल्ड करतो ती पट्टी पण आपली सरळ फोल्ड होते आणि फिनिशिंग पण छान येते. बघा तुम्ही बघून घ्या एकदा. बघा अशा प्रकारे मी पूर्ण जोडून घेतला भाग. आता आपल्याला काय करायचं, शोल्डर जोडायचे. तर शोल्डर जोडते वेळेस एकदा आपल्याला दोन्ही उंची बरोबर आहे का एकदा चेक करायचं आणि जोडून घ्यायचं असं. आता जोडल्यानंतर आपण ही शोल्डर आतल्या बाजूला जोडून घेऊयात. यावरती 2 शिलाई मारून घ्यायच्या. आता दुसरं शोल्डर पण मी अशाच प्रकारे जोडून घेते. आता इथं थोडंसं एक्स्ट्राचं कापड दिसते बघा, ते कट करून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला ठेवायचं नाही हे कापड, शोल्डरच्या बाजूला ठेवायचं, म्हणजे थोडंसं उरत असेल तर, कारण तो भाग तसा आहे आपल्याला थोडीशी फिनिशिंग द्यायचीच असते. आता इथं तिरकस पट्ट्या कट करून मी 1.5 इंचाची तिरकस पट्टी कट केली आणि एक साईड फोल्ड करून घेतली पायपिंगसाठी. आणि आता आपण इथं पायपिंग करून घेऊयात. तर आता पायपिंग करते वेळेस बघा शोल्डरची जी बाजू आहे ती पाठीमागच्या भागाला आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे जी आतमध्ये आपण फोल्ड केली होती ती बाजू, म्हणजे फिनिशिंग छान येते. आणि कटोरीचा भाग आतल्या साईडला जोडायचा आणि पायपिंग करायला घ्यायची. आता इथं पायपिंग करते वेळेस बघा फिनिशिंगनी पायपिंग आपल्याला जोडायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग दिली मापाच्या ब्लाऊजनुसार किंवा आपण कटिंग केलं त्याच्यात थोडासा आपल्याला बदल करून, तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते. आणि आता हे पूर्ण ब्लाऊज मी शिवण्याच्या अगोदर अस्तर आणि जे आपलं मेन कापड आहे तर त्या कापडाला मी छान अशी प्रेस करून घेतली होती बघा, आणि मग कटिंग करायला घेतलं, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते असं केल्यावर. आता राहिलेत आपले हुकाचे घरं करायचे. तर बघा हे 5 बरोबर मी शिलाई मारून घेतले, हे टिप मारून घेतलेली आहे. तर बघा एकदम परफेक्ट आलेली आहे माझी आता ही मी जे मार्किंग केली होती ती. तर आता आपल्याला त्याला हुकाचे घरं करायचे आहेत. तर बघा घरं कशा प्रकारे करते मी ते. इथं डबल शिलाई मारून घ्यायची आणि अशा प्रकारे हुकाचे घरं तयार करून घ्यायची त्रिकोणी आकारामध्ये. तुम्ही कशा प्रकारे करता मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला हा भाग राहिलेला, आता शेवटचा राहिला बाही जोडायची आणि फिटिंग करायची. तर पहिले दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का एकदा चेक करून घ्यायचं. कमी जास्त जर वाटलं तर ते आपल्याला भाग सरळ करून घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला आता इथं बाही जोडायची आहे. तर बाही आपण तयार केलेली नव्हती, तर इथं बाही मी तयार करून घेते आणि तिचा आपला समोरचा भाग पण काढायचा राहिला आहे, तो पण काढून घ्यायचा आहे. तर बाही कटिंगचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलेला नव्हता. आता आपण हे समोरचा भाग तयार करून घेऊयात, म्हणजे काढून घेऊयात मच्छी कट. आणि आता आपण जोडायला घेऊयात शोल्डरला. आता इथं आपण एकदा मध्ये चेक करून घ्यायचा आणि शोल्डरपासून एकदा चेक करून घ्यायचा परत. थोडाफार जर कमी पडत असेल किंवा उरत असेल तर ते आपला तसाच उरू द्यायचा किंवा कमी पडू द्यायचा, पण शोल्डरवरती बरोबर मध्ये आला पाहिजे बाहीचा, हे लक्षात घ्यायचं कधी पण. नाही तर बाही आपली मागच्या बाजूला नाही समोरच्या बाजूला खेचल्या जाते. तर बघा पूर्ण ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग 2 व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती. आता ही पूर्ण फिटिंग करून घेते मी
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा असेच मोठे व्हिडिओ मी बनवायला पाहिजे का हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला किंवा फॉलो करायला विसरू नका. बघा आता पूर्ण मी शिलाईचा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. आता ही आपली फिटिंगची लाईन आहे जी मी आखून घेतलेली आहे. 8चा चौथा भाग 32चा चौथा भाग 8 घेतलेला आहे. खालच्या बाजूला 30ची कंबर आणि जो काय आपला शिलाई मार्जिन आलेली आहे बाईची ती. आणि अशा प्रकारे पूर्ण